सोहा अगं लहान आहेस का तू? आत्याई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला दादाला रंग लावायचा होता आणि चुकून तुझ्यावर उडाला. पाहिलंच ना तू. नाही आते, ही खोटं बोलतेय. हे सगळं मुद्दामून केलं हिने. एक खोटारडा, गप्प बस. मी बोलते ना तिच्याशी. हे बघ सोहा, मी कितीही गप्प बसलो ना तरी आतेला जे कळायचं ते कळून चुकलेलं आहे. ओके आते, हे सगळं मुद्दामून केलं हिने. सोहा काय आहे हे? अगं अगं लग्नाचं वय झालं ना तुझं, मग जरा मोठ्या मुलीसारखी वाग ना. सॉरी आत्याई. अजून इथेच उभी आहेस का तू? चला तो रंग कसा खेळायचा ना माहित नाहीये तुला. आत्या, फोन आला. हॅलो हॅलो, हा आलो आलो. अभि, तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार, म्हणून आणलाय. हे बघा, मी बाहेर गेले ना तर सोहा मला तसं सोडणार नाही आणि तुम्हालाही रंग लावे. मी रंग तर लावणार आहे, पण आता नाही. मग कधी? वेळ आल्यावर सांगेन. पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. अभि आहो, हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल. अभि, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सोहाबद्दल. काय? मला वाटतं सोहाच्या मनात तेजस बद्दल मैत्री पलीकडे काहीतरी आहे. का? तुला असं का वाटतंय? तिच्या बोलण्यावरून वाटतंय हो. आणि बघा ना, तेजस असल्यावर सोहा खुश असते. म्हणजे माझा डाऊट खरा ठरतोय तर ठीक आहे, बघूया. आणि आज तेजस येतोच आहे, खरं काय ते कळेलच. पण मी सांगितलेलं लक्षात ठेवा. हे काय लता, तू रंगच नाही लावला. थांब जरा, अहो थांब. अहो नको, अगं थांब ग जरा. थोडासा हो ग, हो. थोडासा लावा. अहो बास ठेव. मी मुलांना देऊन येते. ये ये.
नाही, तू मला रंग लावायचा नाही. अभि, तुम्ही मला रंग लावाल याची मी केव्हापासून वाट बघतीये, पण तरीही तुम्ही मला अजून रंग लावला नाही. पण मी तुम्हाला रंग लावूच शकते ना? नाही हा? तो हा साड्या मगाशी पळालास ना, थांब आता तुला सोडणारच. मला वाटलंच होतं तू काय चान्स सोडणार नाही, हो ना? सोहा, तर तुला पहिल्यांदा रंग लावण्याचा मान दादाचा येतोय. हो रोमॅन्टिक. सोहा, असू दे, कळलं मला. बरं दादा, तिला आपल्या पद्धतीने रंग लावायचा की तुझ्या डोक्यात काय वेगळी आयडिया आहे? काय करूया? क्या बात है दादा, लाजून लाजून तिच्या गालावर गुलाबी रंग आला रे. सोहा, बास हं आता. खरं बोलते मी. विश्वास बसत नसेल तर दादालाच विचारतो आता. ठीक आहे, तू जर असं म्हणत असशील तर मीही तुझं सिक्रेट दादाला सांगून टाकेन. ए बहिणी, नाही तू दादाला काही सांगणार नाही. तो हा कोणतं सिक्रेट? काही माहिती, मस्करी करते हो ना. आता तर मी सांगतेच बघ. तू जर त्याला सांगितलंस ना, मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. बर, म्हणजे नक्कीच कुठलं तरी मोठं सिक्रेट दिसतंय. हा, तसं काही नाही. आले तू. रंगपंचमीच्या तुला हार्दिक शुभेच्छा. आत्यांना भेटून येतो. भेट नाही. आत्या, आजच मनातलं सगळं सांगून टाक तेजसला. तू पण ना वहिनी. हॅपी होली मीनाक्षी बहिणी.
हॅपी होली. लय 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 भारी हॅपी होली. मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. काय हो किती रंग टाकलात? असं समज की तू माझ्या आयुष्यात येण्याआधीची सगळी कसर भरून काढायची होती. आजचा हा दिवस आणि हा क्षण कायम तुझ्या लक्षात राहायला पाहिजे. अहो बोल ना. पाहिलंच सोहा किती खुश दिसतीये. पाहतोय मी. हो चालून आली या वर्षान संधी तशात भांगेची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात. थँक्स मीनाक्षी. कशासाठी? तुझ्यामुळे मला माझ्या बहिणीच्या मनातल्या फिलिंग्स कळतात. फुकट साधून कोरे निशाणा नको छेडू तू सर्रा गमान घे. हो होळीच्या निमतान घालूया थैमान मोकाट हे रान सारता. हा भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. 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 आज फिरतीच्या रंगाची ही चढली या नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. बायको. स्वतःसाठी तर तू नवरा शोधलासच. आपल्यासाठी बी बायको तू शोधली. आज आपण हीच गोष्ट समजांना सांगणार आहे. पण त्या आधी तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट नाही बघायचं का? मीनाक्षी हा तेजस. हॅलो. चला मीनाक्षी वहिनी मी येतो. काळजी घ्या. आपली भेट होतच राहील वरच्यावर.
अटेन्शन गाईज, ऐका ऐका ऐका. आत्या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो, तू काहीतरी सांगणार होतास. हो, अरे सांग सांग तेजस, ऑलरेडी खूप उत्सुकता आणली आहे. सांग. मला तुम्हाला हे सांगायचंय की मला माझ्या रेस्टॉरंटसाठी जागा मिळाली. आणि अभिनय केलेल्या मदतीमुळे माझं नवीन रेस्टॉरंट लवकरात लवकर सुरू होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. गुड गुड गुड. बायको, स्वतःसाठी तर तू नवरा शोधलासच, आपल्यासाठी बी बायको तू शोधली. आज मस्त नाचलीस बर का तू. थँक्यू. अगं दमली असशील. बस बस. नाही नाही, दमले नाहीये, मला फक्त भूक लागली. किती वेळ आहे? झालंय, वाढते. कसला तरी वास येतोय. हो, मलाही येतोय. नक्कीच हा गॅसचा वास आहे. हो, मला पण येतोय. मीनाक्षी आतमध्ये आहे. हो वहिनी, काय करताय? गॅसचा नॉब चालू ठेवला होता. काय झालं मीनाक्षी? गॅसचा का वास येतोय? सॉरी, चुकून ऑन राहिला. लाईट केला असता तर ब्लास्ट झाला असता. तू आधी बाहेर चल बरं. चल. मीनाक्षी, अगं कुठे लक्ष होतं तुझं? आणि कसला विचार करत होतीस? बरं ठीक आहे, जाऊ दे. आता आपण सगळे जेवून घेऊया. मीनाक्षी, तूही बस जेवायला. हो, चल बस. मी आले. लवकर ये. तेजस, चल बसूया. ये. दिशीच काय घेऊन बसलाय? अख्ख्या परांजपे खानदानाचं रक्त प्यायला बसलोय आपण. बंद. तुला सांगू पाक्या, आज आपण तिकडे गेलो होतो ना, तेव्हा काय घडलं? काय नाही. अशी माझी बायको एका कोपऱ्यात उभी होती. पहिल्यांदा मी असं तिच्या समोर गेलो. मग आमच्या गप्पा झाल्या तेजस म्हणून. ऐकतोय ना? मग ती एका कोपऱ्यात नंतर अशी उभी होती. मी हळूच मागून गेलो, असा कोपऱ्यातनं बायकोच्या माग. असं तिच्या माग आलो, असा रंग टाकला तिच्या डोक्यावर. तिला वाटलं असंच कोणीतरी दुसऱ्याने टाकला असं ना. अशी माग वळायला लागली, तेवढ्यात आपण डायलॉग हाणला.
बायको स्वतःसाठी तर तू नवरा शोधलास, आपल्यासाठी बायको बी शोधलीस.